नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आर.जे. निशा स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज दिनांक 26 मे आणि वार आहे मंगळवार। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रेडिओ MPSC गुरुमध्ये दिनविशेष व विचारधन हे सत्र नेहमी ऐकत असतो। एक सुंदर विचारधन आणि त्या दिवसाचं खास महत्त्व जाणून घेत असतो। चला तर मग सर्वप्रथम एक सुंदर विचारधन जाणून घेऊया आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूया। तुमचे बाह्यरूप हे तुमच्या अंतर्मनाची कबुली देत असते। खरं आहे मित्रांनो, आपले वागणे, बोलणे, चालणे या सर्व गोष्टी आपल्या स्वभावाचे पैलू स्पष्ट करतात। यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं दिनविशेष। तर सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवसातील काही ऐतिहासिक घटना। दिनांक 26 मे महत्त्वाच्या घटना। 1896 मध्ये निकोलस दुसरा रशियाचा झार बनला। 1971 मध्ये बांगलादेशातील सिलेट येथे पाकिस्तानी सैन्याने 71 हिंदूंची कत्तल केली। 1986 साली युरोपियन समुदायाने EU नवीन ध्वज अंगीकारला। त्यानंतर 1989 रोजी मुंबईजवळच्या नावाशेवा या बंदराचे उद्घाटन झाले। 1999 साली श्रीहरिकोटा येथून PSLV C2च्या ध्रुवीय उपग्रहवाहकाने भारताच्या ISS-P4 ओशनसॅट या कोरियाच्या किटसॅट व जर्मनीच्या DLR या टॅबसॅट या 3 उपग्रहांना त्याच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवले। 2014 साली नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली। नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली। राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला होता। याच दिवशी 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले। या सोहळ्यात सार्क देशाच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते। यानंतर 2022 साली गीतांजली श्री लिखित रेत समाधी या पुरस्काराच्या इंग्रजी भाषांतरित टॉम ऑफ सँड या पुस्तकासाठी 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला। मित्रांनो, यानंतर जाणून घेऊया 26 मे या दिवसाचे काही जन्मदिन। 1667 साली फ्रेंच गणिती अब्राहम डी मुआवर यांचा जन्म। 1885 साली नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला। राम गणेश गडकरी हे मराठी साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान कवी होते। त्याचप्रमाणे एक उत्कृष्ट नाटककार आणि विनोदकारही होते। त्यांनी गोविंदाग्रज या टोपण नावाने काव्यलेखन आणि बाळक्राम या नावाने विनोदलेखन केले। मराठी साहित्यात त्यांना आदराचे स्थान प्राप्त झाले आहे। 1906 रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पियरी पाल यांचा जन्म झाला। 1930 रोजी भारतीय इराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी म्हणजेच 1937 साली भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म झाला। 1945 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म झाला। विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे एक लोकप्रिय नेते होते। उत्कृष्ट प्रशासक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे। हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते होते। महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते। 1966 रोजी दक्षिण आफ्रिकेची धावपटू झोला बर्ड यांचा जन्म झाला। आजच्याच दिवशी 1956 साली भारतीय शिक्षणतज्ज्ञ ज्योती गोगटे यांचा जन्म झाला। मित्रहो, यानंतर जाणून घेऊया 26 मे म्हणजेच आजच्या दिवसाचे काही स्मृतिदिन। 1703 रोजी विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचे निधन झाले। 1902 रोजी अमेरिकन संशोधक एल्मोन स्ट्राउझर यांचे निधन झाले। 1908 रोजी अहमदिया या पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन झाले। 2000 साली अर्थतज्ज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकांचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन झाले। श्रीपाद वामन काळे हे एक मराठी लेखक, भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी विचारवंत आणि पत्रकार होते। त्यांनी खादी चळवळीच्या प्रसारासाठी काम केले होते। महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे येथील आणि विदर्भातील सामाजिक वर्तुळात ते काळे काका या नावाने आदराने ओळखले जातात। काळे यांना महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन
भारत छोडो या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी पत्रकारितेचा व्यवसाय केला आणि अनेक वर्षे नियतकालिकांमधून लेखन केले होते. सन 2000 साली चित्रकार प्रभाकर शिरोळ यांचे निधन झाले. आजच्याच दिवशी 2019 साली थायलंड देशाचे 16वे पंतप्रधान, थाई जनरल आणि राजकारणी प्रेम तिनसुलानोंडा यांचे निधन झाले. 2011 साली जामखेड मॉडेलचे जनक, पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार रजनीकांत आरोळे यांचे निधन झाले. रजनीकांत शंकरराव आरोळे हे एक महाराष्ट्रातील जामखेड येथील डॉक्टर व समाजसेवक होते. त्यांनी आरोग्य सुविधा गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची कामगिरी बजावली. तर श्रोते हो, हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष. या सर्व महान व्यक्तींना स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरूकडून विनम्र अभिवादन. तर श्रोते हो, नुकतेच आपण आजच्या दिवसाचे दिनविशेष जाणून घेतले आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. त्याचप्रमाणे तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पाठवू शकता. तर मित्र हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन सत्रात व जाणून घेऊया अशाच प्रकारची उपयुक्त व महत्त्वदायी माहिती. तोपर्यंत असेच ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.